नमस्ते. नमस्ते. आपण आज आलेलो आहे अंगापूर मैदानात. तर कसं वाटलं हे मैदान? एक नंबर पारदर्शक आहे, चांगला आहे, एकदम बघण्यासारखा आहे. पळाय पण फाटी चांगली एक नंबर मधली. सर्वप्रथम आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी आपण मुलाखत घेतोया. तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा की. माझं नाव संदीप रवींद्र पवार, गाव हनबरवाडी. आपल्या ह्या लाडक्याचं काय नाव आहे? त्याचं नाव ह्या सगळ्या पोरांनी ठेवलेलं आहे, ठरवून रुद्रा नाव ठेवलेलं आहे. सर्व ग्रुपने मिळून एका विचाराने ठेवलेलं नाव रुद्रा. तर हे रुद्रा नाव ठेवण्यामागचं काय कारण असेल? काय सगळी पोरं आम्ही ही सगळे म्हणजे सगळीच पळवतो एकदम. ही पोरं कामाला जातं, ही इकडं असतात, पण वेळ काढून वासरासाठी येते ती सगळी पोरं. आता हे नाही म्हटलं तर आपलं हे खरेदी आहे का? खरेदी म्हणजे लहानपणीच आम्ही घेतलेलं याला छोटा असताना त्याला आम्ही मसूर गावात घेतलेलं याला. नंतर ते आणलं त्यावेळी त्याच्या अंगात काय ताकद नव्हती, म्हणजे असंच होतं. नंतर याला आणल्यानंतर आम्हाला कळलं की वासरात काहीतरी धमक आहे, काहीतरी करेल, म्हणून आम्ही याला ताकद द्यायला चालू केली. छोटा असताना म्हणजे सर्वसाधारण नाही म्हटलं तर किती दिवसाचा, किती वर्षाचा होता तेव्हापासून आपण ह्याला? 6 महिन्यात असल्यापासून आपल्याजवळ आहे. आणि त्याला दूध वगैरे आईचं कमी भेटलेलं, त्यामुळे जरा तब्येत ही त्याची कमी झालेली, म्हणजे कमीच होती. नंतर त्याला कव्हर केला आणून आम्ही. तर आता ह्याला कोणता आणि काय खुराक आहे? खुराक डाळच आहे फक्त, बाकी काय नाही. आणि वैरण काय आपले उठस बाटूक, उसाची कोंब, वाड. आणि आत्ता जो 13व्या गटामध्ये 2 नंबरच्या तासावरती 5 नंबरच्या तासावरती अतिशय घासून जे म्हटलं जातं तू का मी, बरोबर ना? बरोबर आहे. तू का मी, अशा पद्धतीनं जी लढत झाली. तर ह्या लढतीमध्ये अतिशय छोटासा असा हा बैल, म्हणजे बैल पण म्हणू शकत नाही कारण त्याचं वय पण लहान आहे, छोटं आहे. आदत वयामध्ये हा असणारा रुद्रा. आणि ह्या रुद्राची आपण मुलाखत घेतोया. तर अतिशय घासून तंतोतंत फेस टू फेस अशी ही लढत झाली आणि ती दाखवली देखील आपण पाहताय देखील विकास नाळे यूट्यूब चॅनल. तर कोणासोबत तंतोतंत लढत झाली? माळवाडीचा वजीर होता. सगळ्यात आपला जो रुद्राचा छोटा होता, आपल्या जोडलं होता वजीर. आणि अख्ख्या मैदानात आपला रुद्राचा एकटा छोटा आहे, म्हणजे वयानं कमी आहे सगळ्यात. चांगल्या बैला अर्धा फुटावर टप दिलेली झाली लढत. आणि 4 गाड्यात बी त्याने 1 नंबर केलाय. आणि ज्यांना आपल्याला टप दिलं, आता तो निकालात आहे. सेमी गट 5 झाला आणि सेमीला उतरला. तर ती कुठली जोड होती? ती भैरव आणि एक दुसरा बैल. ते आम्ही खालती होतो, आम्हाला वरचं काय माहिती नाही एवढं, आम्ही बघितले पण नाही अजून व्हिडिओ. तुम्ही बघितले त्यावेळी, तुम्ही आला शोधत आम्हाला, त्यावेळी आम्ही सांगतोय तुम्हाला. बाकी आम्ही खाली वर काय बघितलं नाही, काय झालं ते कुणीच बघितलं नाही इथल्या. तर आपण अधिक माहितीसाठी 13व्या गट अवश्य पहा आणि नंतरनं तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या गटाला ही फरक जाणवतोय किंवा काय, कुठल्या गाडीनं आपल्याला टप दिलेला आहे. ही पोरग आहे बघा, ती सुट्टी मेकर आहे वासराचं. त्याच्याशिवाय वासरू कोण सोडत नाही. त्यांना बोला जरा, त्यांच्याबरोबर बोला जरा. विकास नाळे म्हणून आहे ही पोरग आहे ना. ही सगळं नियोजन बघते आपल्या रुद्राचं. वैभव शेडगे नाव आहे. आता आपण विकास नाळे यूट्यूब चॅनेलला मुलाखत घेतोय आणि असं समजलं तुम्ही सुट्टी मेकर आहे. काय सांगाल आपल्या छोट्याशा आणि रुद्राबद्दल? वासरू कसं आहे, जरा सुट्टीला पण चांगलं तर शांत उभं राहतं आणि खालनं तडाखा चांगला, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. वासरू सोडाय काय वाटत नाही, असं म्हणजे एकदम रिलॅक्समध्ये. इतर बैल कसं ताप वगैरे देतात सुट्टीला, हे करते, तसं याचं काही टेन्शन नाही, एकदम आरामात सोडा येतं आणि जास्त काही तकलीफ नाही. आणि सुट्टीला उर लावून उभं राहतं, असं काही मागं सरायचं नाही, काय नाही. उरे लावून उभं राहिल्यामुळं वासरू तेवढ्याच गतीनं निघून जातं आणि एकदा तिथून जी स्पीड लावतं ती शेवटपर्यंत तेवढंच स्पीड लावतं, त्यामुळे काय नाही. आत्तापर्यंत हा जो आपला रुद्र आहे तो कोणत्या मैदानात आणि केव्हापासून पळवता ह्याला?
आता हिंगणगावचं मैदान झालं ते याचं पहिलंच मैदान झालं, आता हे दुसरं मैदान आहे. हिंगणगाव म्हणजे ते लोणंद भागामध्ये किंवा नाही, हिंगणगाव आपलं इथं सांगली जिल्ह्यात शाळगावच्या जवळ हिंगणगाव आहे. तिथे एक मैदान झालं, तिथं पण वासरू 3 नंबरला उतरला. आता काय मी अजून व्हिडिओ बघितला नाही, पण कमीत कमी 1-2-3 मध्येच, म्हणजे 2-3 मध्येच गाडी उतरल्या. वासरू चांगलं पळते, अजून पहिरं करून चांगलं करून वासरू गट पास करेल तसं आस्ते आस्ते फायनलपर्यंत आम्ही त्याला नेऊ, असा विषय. तर हे जे आपण रुद्रा अतिशय सुंदर पळतोय आणि ह्याच्या धावपट्टीच्या वेगामध्ये ह्याला शोधत मी आलेलो होतो. बरं. आणि ह्याच्या चर्चा वगैरे चाललेल्या काय, पण हा मला दिसल्यानंतर ना ह्याला विचारलं बाबा हे कोणाचं आहे काय, तुम्हीच होता मला वाटते त्यावेळेस. तर काय वाटलं त्यावेळेस बाबा आपल्या ह्या छोट्याशा रुद्राविषयी काय बोलतात किंवा काय चर्चा करतात? रुद्रा म्हणजे अख्ख्या मैदानात आपलाच सगळ्याचा रुद्रा छोटा आहे, त्यामुळे जरा आम्हाला आनंद वाटला आणि आम्ही सगळे मिळून एकत्र असल्यामुळं, तुम्ही आल्यामुळं आम्हाला एकदम आनंद वाटला. आणि आमचं मित्र वैभव शेठ ही असतील मदत करते त्यामुळे आम्हाला लय भारी वाटतं. आणि संदीप यांचा तर काय विषय सोडा, संदीप शुभम. हा कोणत्या जातीचा आहे असताना आता प्युअर म्हणजे खिलारमध्ये देतोय, बाकी याला प्युअर खिलारच आहे, ते खिलार जातीचाच येते. ते लोक म्हणतात की जातीचा असावा किंवा त्याचे पाय असे पाहिजेत किंवा त्याला लांबलचक हवा आहे किंवा काय, ह्याच्यात असं आपण आत्ता पाहतोय तर ह्याच्यात असा कुठला गुण नाही. बरोबर आहे, पण काय स्पीड आहे त्याला किंवा तो पळतोय. आता जे गटात आपण पाहिली आणि पाहताय देखील, पण एवढी मोठी जी बैल होती त्यांच्यासोबत ह्यानं आता आपल्याला आपली खार झाली म्हणायचं, पण ह्यानं त्यांच्या फेसोफेस लाडला. त्याबद्दल काय सांगताय थोडक्यात? कसं आहे, सगळं जाती गोतीचं बघता आलं नाही तर कुठल्या पण जातीचा बैल पळतोच असं असतंच. फक्त काय जाती असं काय विषय नसतो. तुम्ही 30 लाखाचा बैल घ्या, नाहीतर 3 लाखाचा, 30,000चा वासरू घ्या, ज्याच्या त्याचं आपल्या काळजी घेण्यावर सगळं सांभाळण्यावर राहतं, सगळं त्याच्यावर बैल पळणार आहे. प्रत्येकाचं नियोजन म्हणा, सगळं पायऱ्याचं असू द्या, ड्रायव्हरचं, सुट्टी मेकर, हे सगळं व्यवस्थित असलं तर प्रत्येकाचं बैल पळणार आहे. आणि असं सगळ्यांना वाटलं पाहिजे, समाधान पण वाटलं पाहिजे की हार झाली, जीत झाली, समाधान पण पाहिजेच. आत्ता आपला थोडंसं साईड द्या की त्याला दिसू द्या. आपण पहा केवढंसं हे, एवढं चिटार नाही किंवा चिंटू आहे काय, पण भल्या आत्ताच्या मैदानच्या यांना टप दिलेला या. कसं वाटलं तुम्हाला? आपण बैल पाळून आज समाधानी आहे का आत्ताच्या मैदानाला? आत्ता कसं आहे, त्याचं 3रंच मैदान आहे आजचं आमचं. ते 3ऱ्या मैदानात त्यांना आम्हाला चांगलं आपलं दाखवलं, त्याचं आपलं स्पीड दाखवायला लागलं आहे हळूहळू चांगलं. आणि पुढे जसं पळेल तसं त्याला आम्ही पहिरं पण तसं करणार. आणि सर्वांची साथ असल्यामुळे आपलं ही सगळं आमचं व्हायला लागलं आहे सगळं आपलं. ह्याच्यात एक आपला कुठला बैल काय नव्हता, एक आपलं सगळे म्हणलं आपलं एखादं घेऊया आपल्या गावात, म्हणून ही आपलं घेतलं आम्ही. ती आपलं हा लागला पोरांच्यात आपली एकच आपलं गावात कुठला तरी बैल असावं म्हणून. आणि एक आपलं मयूर पाटील आताही त्यांचा पिंटेक आम्ही आपलं सगळे मिळून सांभाळत होतं बैल आपलं देऊ. त्यांच्या नियोजनात आणि ह्यांचं सगळं नियोजन आहे. नाही म्हटलं तर त्यावेळेस किती असेल याची खरेदी तरी आमची तर यांनाच माहीत, सगळं नियोजन आमचं सगळं हीच बघते. खरेदी किती आहे? हे वासरू घेतले आपण एकदम गरीब माणसाकडून घेतलेलं, म्हणजे त्यांचं गायचा गोठा होता. त्यांनी आपली एक खिल्लार आपली गाय, आपण महाराष्ट्रात सगळ्यांना ते आपण म्हणजे खिल्लार गाय म्हणजे आपण आईप्रमाणे मानली जाते, अशी प्रत्येक गोठ्यात गाय असते. तशी त्यांनी गाय घेतलेली, त्यांना हे वासरू त्यांनी जन्माला घातलेलं त्या गायनं. तरी गोठ्यात असंच एकदम असं खोरडल्यागत झालेलं. हे आता घेताना आपण 6,000ला फक्त घेतलेले वासरू घेताना, वस्तू एकदम छोटी घेताना तेवढ्या किमतीला घेतल्या. आता ह्याची किंमत बघ, त्याच्यावर आपण खर्च पण तेवढा केला आहे. खर्च कमीत कमी आतापर्यंत 25-30 हजार रुपये खर्च झाला वासराव. एका मैदानाला तर 6-7 हजार रुपये खर्च होतोय. म्हणजे मूर्ती लहान असली तर घडवायचं काम आपलं आहे, एवढी जिद्द असली तर आपण ती घडवू शकतो. एवढंच या ठिकाणी सांगणार आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती मोठे मान होणार आहे आणि आहेच. आणि आज आपण पायरा आणि ती आपल्याला दिसली आज. आणि सर्वप्रथम नाही म्हटलं तरी लय स्पीड तर त्याला आहेच. आणि आज जरी त्याची हार असली वयाप्रमाणे त्याची जित वयाप्रमाणे, पण त्याला उद्याच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये त्याचं नाव लौकिक हमखास आहे. फक्त ह्याला सोडू नका.
किती काय होऊ द्या, आज फक्त सोडू नका. आज आपण बैल गाठला हा माळवाडीकरांचा वजीर आहे, मसूर माळवाडीकरांचा. यानं पण आजपर्यंत बऱ्याच मोठमोठ्या गाड्या मारल्या त्या, मोठमोठ्या म्हणजे टॉपच्या गाड्या त्यानं त्याच्या वयात मारल्या त्या. आज बैल काय कारणास्तव म्हणजे आजारपणामुळे ह्याच्यामुळे जरा बैलाचा आता वय पण झालं आहे, त्यामुळे बैल जरा थोडा कमी आला, पण बैल हो आता महाराष्ट्रात एकदम टॉप लेवलचा बैल आहे असा आहे. ते जे नाही म्हटलं तर तो कोणत्या कोणत्या बैलांसोबत पळालेला आहे? तो आधीचा हिंदकेसरी पिंटे आहे, बलमा आहे, परत वजीर आहे, बऱ्यापैकी मोठमोठ्या सगळ्या बैलांवर पळायला बैल आहे असा विषय. ते जे नाही म्हटलं तर आतापर्यंत किती त्यानं आतापर्यंत कमीत कमी 150-200 बिनजोडचा मान करायचो आणि सगळ्या टॉपच्या बिनजोडची गाडी तो कधी पडून देत नव्हता. दोन्ही खांदी आतून बाहेरून चालायचा बैल आणि आतून तर गाडी कोणाची सोडत नव्हता असा बैल आहे तो. मसूर माळवाडीकरांचा तो वजीर म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे तसा बैल तो. त्याचं एक नाही म्हटलं तरी आज आपल्याकडे या अंगापूर मैदानामध्ये ह्याचं आत्ता जे वैशिष्ट्य गावलं आपल्याला किंवा धावपट्टी ह्याची समजली, तसं त्याचं काय आहे का असं लक्षात राहिलेलं आपल्याला मैदान? त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्याला शाळगावला पण बिनजोड खेळलेली, तर ते आपलं त्याने बऱ्यापैकी बिनजोड मोठमोठे केलेत त्यानं. आता एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर देगाव फाटीला पण मोठी बिनजोड धरलेली, तर टिट्टू आणि वाईचा वजीर ही गाडी कुणाला मरत नव्हती. आता टिट्टू पळतोय तो टोक्या शिंगाचा असा फत्र्या शिंगाचा टिट्टू, तो आणि वाईचा वजीर एक 2 वर्षापूर्वी गाडी कोणाला मरत नव्हती. ती गाडी हिंदकेसरी आदईकरांचा मरुशेठ पाटलांचा पिंट्यानं आणि ह्या वजीरनं गाडी ती मारली. अख्खं मैदान टोटल तिथं बिनजोडला आलेले सगळे लोक ही गाडी ह्या 2 बैलांना बघायला आलेले, कारण की ती गाडी कमीत कमी 150 सीझनमध्ये कमीत कमी 30 ते 25 बिनजोड सलग तिथं जिंकलेली होती गाडी देगाव फाटीला. त्या गाडीला हार फक्त ह्या गाडीने दिली. ही किती काळची घटना आहे किंवा किती सालाची? ती कमीत कमी 2022ची घटना आहे. त्यावेळी हो हा पण बैल सगळ्यांचा बाप होता, त्यात काय विशेष नाही. टॉपचा किंग. हां, टॉपचा किंग अजून पण किंगच आहे, पण आता वयामुळे शेवटी बैल माणूस म्हातारा झाले तरी त्याचं नाव हे राहतंच असा विषय. आज पायरा आम्हाला चांगला झाला, आमच्या मनासारखा झाला, वासरू पण चांगलं पळालं असं. तर आपण या ठिकाणी पाहिलं रुद्र आणि तो वजीर, अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि ही दाखवण्याचं योग आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलला आला. सर्व टीम कार्यकर्ते आणि या असणाऱ्या रुद्रचे सहकारी त्याचे मालक यांना आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. आणि असंच ह्यानं पळत राहू एवढंच, ह्याच्यापेक्षा मी काय जास्त बोलू शकतो. धन्यवाद, थँक्यू. अशीच आमची मुलाखत घेतली आमची